श्री भगवान जिव्हेश्वर विजय अध्याय 13। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। धन्य धन्य आदिमाया जाण, काय रचिले विधान, सकळ खेळ खेळून निराळी राहे एकीकडे। ज्या मायेचा प्रकार खेळ मोठा थोर, ब्रह्मा विष्णू शंकर नादी लाविले जयासी। याचा करिता विचार खरा असे साचार, आदि अंत पाहता थोर समर्थ नाही इचाहून। जरी माया न धरिता पोटी, तरी देवाची न होय भेटी। आप्त सोयऱ्यांची तुटी क्षणात होय जाणीजे। जरी माया दिधली सोडून, तरी कोणाचे न होय बोलणे। कोण्या देवासी जाण, विना माये खेरीज न होय। जरी मायाच नाही अंतरी, भक्ती कशाने होईल तरी। सर्व ठिकाणी मायाच पाही बरी, उपयोगी पडते की। मायेपासून भक्ती, मायेपासून मुक्ती, मायेपासून ईश्वर प्राप्ती सहज मिळे जाणीजे। मायेपोटी सर्व देवा आधी मिळे देव, संत संगतीची ठेव मायेपासून मिळे की। जरी माया जडे देवावरी, तरीच उठवून जाय तेथवरी। अवघा खेळ कुसरी मायेपासून जाणीजे। आप्त सोयरे जाण, कन्यापुत्र सून, भ्रतार पुत्र विधान मायेपासून सर्वही। असो मायेचा सर्व पसारा, ठाव नाही रिता जरा। जिकडून तिकडे सारा मायेचा पसारा भरला असे। असो 12वे अध्यायी, श्रावक धर्म कथिला पाही, त्यालाच जैन धर्म लवलाही लोक म्हणती जाणीजे। असो कोणे एके दिवशी, पार्वती बैसलीसे मागा पाशी, तव जिव्हेश्वर म्हणे मातेसी एक गोष्ट उद्भवली। फार दिवस माझे मनी, बोलायचे होते तुझ लागुनी। अनायसे जवळी येऊनी बैसलीस माते की। पार्वती म्हणे जिवेश्वरासी, काय पुसतोस मजसी, तेच सांगते तुझसी कोमल बाळा जाणीजे। तुझे मनाची कल्पना काढून घेई सुजाणा, ज्या लक्षात येती खुणा त्या सांगेन तुझ प्रती। जिव्हेश्वर बोले वचन, भगवत प्राप्ती जाण, ही मिळते कशापासून त्याची खुण सांगावी। त्या ब्रह्मा विष्णू शंकरासी भगवत प्राप्ती झाली कैसी, ही खुण मजसी अद्यापही कळेना। ब्रह्मा विष्णू शंकर हेची देव साचार, यांचेहून देव थोर कोणी आहेत की मज सांग। याची फेडावी भ्रांती, मग माझी होईल शांती। माझे मन एक चित्ती सदा राहील जाणीजे। पार्वती झाली बोलती, ऐक स्वकुळा माझी युक्ती। सविस्तर तुझ प्रती सांगते की तुझ बाळका। भगवत प्राप्तीची बोलणे जाण, ऐक बाळा चित्त देऊन। मोकळेपणे उकलून सांगते आताच की। विना सद्गुरु वाचोन, न होय भगवत प्राप्ती जाण। सद्गुरुसी जाता शरण, तात्काळ मुक्ती पावतो। भक्ती मुक्ती दोन्ही खुणा, प्राप्त होती संत चरणा। अक्षयी होणी जाणा, वसताती तया ठाई। तीर्थ आणि पर्वकाळ, गया काशी आदी सकळ। गंगा भागीरथी निर्मळ, संत चरण इच्छिती। याकरिता जाण, भगवत प्राप्ती होय तेथून। जेव्हा सद्गुरुशी जाशी शरण, तेव्हाच मिळेल मनासी शांती। महाऋषीश्वरासी भगवत प्राप्ती झाली कैसी, विना सद्गुरुशी शरणा वाचून मिळेना। मोठे मोठे धुरंधर ऋषी झाले थोर थोर, सद्गुरुशी वारंवार शरण गेले होते की। सद्गुरु या चरणापासून ऋषीपणा मिळाला जाण, ते पावले थोरपण तयाचिये प्रसादे। भ्रूषंडी सारखे ऋषी, पकदालभ्य तेजोराशी। मार्कंडेय 14 कल्पासी, आयुष्य असे जाणीजे। कूर्म ऋषी महान थोर, ज्याचे तपाचे तेज फार। देवही त्यांचे समोर थरथरा कापती देखताची। ऐसे ऋषी चांगले, ब्रह्मा विष्णू काय त्यापुढे। शंकरासारखे रोकडे कित्येक वेळा झाले की। या पृथ्वीची घडामोड त्याचे देखत पडी ओढ, कित्येक वेळा झाले सुघड। ऐसे थोर ऋषी झाले। ऐशा ऐशा ऋषीसी सद्गुरु वाचेन तयासी, शेवट तयाचा निश्चयशी झालाच नाही जाणीजे। भगवत प्राप्ती गुरु वाचोन, कैसी होईल जाण। याकरिता तुझ खुण सांगितली बाळा की। आता करी सद्गुरु, तेव्हाच होशील पैल पारू। मोठा भव सिंधू थोरू, उल्लंघुनी जासी स्वकुळा। ब्रह्मा आणि शंकर, क्षीरसागरवासी विष्णू वीर। त्यासी देव म्हणती साचार, ते नव्हते की बाळका। यांचे परिस वरिष्ठ, देव आहे स्पष्ट। तिन्ही देव स्पष्ट, जैसे मशक दिसती। या ब्रह्मा विष्णूने अजून निजरूप पाहिले नाही जाण। निजरूपाकरिता पूर्ण प्रयत्न करीती सर्वही। त्या रूपाचे नाव जाणत असती अवयव,
जयास नाही एक ठाव सर्वा ठाई भरले असे, जया नाही हात पाय जाण तया कैसे शिरकान, रोम रोमांच असती पूर्ण नाही ठिकाण तयाचे, नाही रोम नाही शिरा मलमूत्राच कैचा थारा, म्हणून निराकार म्हणती खरा तयासी की जाणीजे, असे सारे निराकार तेथे नाही आकार, ब्रह्म गोल साचार म्हणती तया जाणीजे, माय बाप त्यासी नाही बहिणी बंधू अल्प काही, सासू श्वशुर गोत नाही एवढाच असे की, तेज मोठे धुरंदर प्रकाश ब्रह्मांडाहुनी थोर, चंद्र सूर्य खद्योतवत समोर ऐसे तेज जयाचे, सूर्याचे तेज कठीण उष्णता होते त्यापासून, त्याचे तेजात जाण उभे न राहती जाणीजे, चंद्राचे तेज शीतळ तेज कमी जास्त होते घडीपळ, परी ते तेजळ अढळ स्वयंभू असे जाणीजे, त्या तेजात उभे राहता शीतळ न उष्णता न लागेची सर्वथा, असे तेज जाणीजे, ब्रह्मांडाहुनी थोर अणुरेणूपेक्षा लहान फार, ऐसे तेज सकुमार इजा न होय कोणासी, ऐसे रूप सुंदर गुणगंभीर मनोहर, ऐशाची प्राप्ती सत्वर सद्गुरु वाचून नवेची, सद्गुरु पाहिजे गंभीर त्या रूपाची भेटी करणार, म्हणूनच आदिसार निवडून सद्गुरु करावा, त्या पुसलीस खुण मी संतोषी झाले ऐकून, सद्गुरु केल्या वाचून व्यर्थ जन्म जाणीजे, या नरदेहास येऊन सद्गुरुस जावे शरण, तेव्हाच जीवाचे बंधन तुटती जाण निर्धारे, नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, अष्टप्रहर रोकडी असती नरकात, दिसण्यात चांगला असून अंगी नाही ब्रह्मज्ञान, दया क्षमा आदिपूर्ण जन्मात माहित नाही की, बोलण्यात असे चतुर कामक्रोधे भरले शरीर, हातात फासे धुरंदर त्याची संगती न धरावी, वस्त्र भगवे करुण विभूती सर्वांगी चर्चुन, जगा सांगे दांभिक ज्ञान त्याची संगती न धरावी, गळा घालून या माळा मस्तकी मोठा लावून या टिळा, मिशा सरसावी वेळोवेळा त्याची संगती न धरावी, लोका समक्ष ज्ञान मोठ्याने सांगे गरजोन, अंतरी प्रेम नाही पूर्ण त्याची संगती न धरावी, मुद्रा दाखवितो लावून जगी लाविले दांभिकपण, पैसा घेतो हिरून त्याची संगती न धरावी, कोणी उलटे टांगून साधिताती धूम्रपान, अंतरात विषय परिपूर्ण त्याची संगती न धरावी, पंचाग्नी साधनी काय वसती धूम्रपाणी, मैंद बसले सिंहासनी त्याची संगती न धरावी, जिवेश्वर ऐशा गुरुने मिळेना त्यासी ज्ञान, कोरडे भगवे करुण काव नासून टाकिली, गुरुसी नाही भगवत प्राप्ती मग शिष्यासी मिळेल कैसी ती, गुरु बैसला नरकपंक्ती मग शिष्यास काय म्हणावे, गुरु बुडतो नरकात शिष्य फिरे बुडत, एकमेकासी मात कळेनाच निर्धार, मजसिनो हे ब्रह्मज्ञान म्या शंकरासी शरण जाऊन, आत्मज्ञानाचे लक्षण पुसून घेतले जाणीजे, तेव्हापासून मजसी झाली की रे ब्रह्मप्राप्ती, माझ्या मनाची शांती एकाग्र झाली ते धवा, सांग काय करू विचार कोणता गुरु तारणार, त्याचे सांग विचार मज प्रतीकी माते, नेत्रासी आले जल अंतरी लागली तळमळ, जीव झाला उताविळ नमस्कार करी पार्वतीसी, आता रस्ता देई दाऊन त्याप्रमाणे करीन वर्तन, तुझे शब्द उल्लंघून जाणार नाही की माते, ऐसा दाखवी गुरुबळी ब्रह्मपदी नेऊन मिळवी, नाहीतरी तरमळी होईल ऐसे वाटते, पार्वती सांगे विचार ऐक बाळा उत्तर, गुरु आहे धुरंधर आपल्या जवळीकी, ज्याने तुझ केले उत्पन्न त्यासी जाई तू शरण, तुझे कार्य तेथून झाले असे समजावे, शंकरासारखा गुरु कोण अनावा महामेरू, भवसिंधू करील पारू क्षण एक न लागता, ऐसे सांगता उमेने अंतरी संतोषला फार जाण, जैसे का अमृतपान प्राण जाता सापडले, जैसे का आंधळ्यासी धन त्याचे हाती लागले पूर्ण, कृपणास जोडले धन एकाएकी जाणीजे, जिव्हेश्वर आनंद भरित सकाळी उठून त्वरित स्नान करोणी यथार्थ पूजा करी मागाची, अंकिनी आणि दशांकिनी माग सारविती दोघी जणी, सारविल्या सवेची त्यांनी तबक आणिले पूजेचे, सर्व सिद्ध करोण पुढे ठेविले आणून, बिल्व पुष्प तांदूळ जाण तबकामध्ये ठेविले, उगाळून चंदन कर्पूर कुंकू सौभाग्यपूर्ण, उदबत्त्या आदी करुण साहित्य सर्व सिद्ध केले, पूजा करुण मागाची धूपदीप नैवेद्यासी,
आरती करुणसाची सिद्ध झाला स्वकुळ. तव काय वर्तली मात श्रवण करा सावचित. मन करुणी एकचित्त एकाग्र करुणिया. शंकर पार्वती सहित मागाजवळ बैसले अवचित. अकस्मात तव तेथे अत्री ऋषी पातले. कैलासाचा महिमा थोर ऐकत होते वारंवार. तेची पाहावे म्हणून सत्वर ऋषी आले कैलासा. शंकराने देखून नमस्कार करू धावला जान. तव अत्री ऋषीने साष्टांग नमस्कार पै केला. तशात आले नारद मुनी नमस्कार केला शंकरा लागुनी. अत्री ऋषीशी वंदुनी बैसले असे शेजारी. नारदाने प्रश्न केला एवढा शंकर मोठा भला. तिन्ही त्रिभुवनी नाही देखिला याचे परीस कोणी की. याने नमस्कार ऋषीशी का केला पुरे शंकरासी. आश्चर्य करी मानसी नारद आपले म्हणात. शंकर बोले उत्तर तुझ कळेना विचार. संताचा महिमा थोर ब्रह्मादिका अगम्य. नारदाचे मनी जैसा बाण लागे अंतःकरणी. तैसे झाले नारदा लागुणी संत महिमा कैसा तो. अत्री बोले स्वकुळासी पितांबर द्यावा आम्हासी. वाणी ऐकोन तुझपासी आलो असे सूर्यवंशा. उठोन केला नमस्कार केवढे माझे प्रारब्ध थोर. ऐसे ऋषी धुरंदर आले येथे मज लागी. पितांबर अस्मानी देऊन पायावरी शिर ठेविले जान. ऋषी आशीर्वाद वचन देता झाला साळियासी. अक्षयी युचिर जीव जाण होशील रे तू पूर्ण. जन्मोजन्मी शंकर चरण विसरणार नाही जाणीजे. जेव्हा शंकर घेती अवतार तेव्हा तू त्यांचे बरोबर. आहेसच हा निर्धार हे वचन माझे की. होसी पार्वतीचा प्रिय पुत्र. चैन न पडे क्षण मात्र. मागास स्वतंत्र सर्व देव राहती. शंकर म्हणे अत्री ऋषी उपदेश द्यावा जिव्हेश्वरासी. गुरुपुत्र करावा पै यासी हेची सांगणे पै माझे. मानव देह पाऊन नाही केले गुरुचे चिंतन. त्या मनुष्याचा देह जाण व्यर्थ गेला जानपा. 184 हिंडता नरदेह पावला अवचिता. येथे जोडी जोडावी तत्वता गुरु प्रसादाची की. मानव देहीच गुरु इतर देहासी नाही साचारू. तारील भवसागरू तो सद्गुरु जाणीजे. म्हणून या ऋषीवर्या उपदेश द्यावा जीवेश्वरासिया. आता उशीर कासया लाविता या कामी. तेव्हा बोले अत्री ऋषी शंकरा ऐकावे परियेसी. सर्व ऋषीचे ऋषी बैसले त्याचे जवळी. तुमची प्राप्ती व्हावी म्हणून गुरु करावा की जाण. तेच हे निधान साक्षात मजसी बोलते. आता काय कारण गुरुशी उपदेश द्यावा निश्चयेसी. वस्तू सापडली अनायासी प्रयत्न न करिता. शंकर बोलती ऋषीवर्या विना गुरु न केलिया. आत्मज्ञान कोठुनिया प्राप्त होय जाणीजे. निराकाराची खुण प्राप्त न होय गुरुविण. म्हणून करावे सद्गुरु दर्शन नरदेहा जाणीजे. सर्व देहा परिस मानव देह विशेष. म्हणून गुरु भजन सावकाश करीत जावे दिवसनिशी. आता ऐकावे शंकरा तुम्हीच यासी उपदेश करा. तुम्हा सारिखा दुसरा गुरु बरा मिळेना. तुम्हा सारिखा गुरु ऐसा नाही मिळणार तारू. सहज न्याल पैल पारू कृपा कटाक्षे न्याहाळिता. ऐसे बोलून अत्री ऋषी जीवेश्वराचे धरले हातासी. नेऊन बैसविले शंकरापासी. सांगा मंत्र पै आता. तव पार्वती होती जवळी बोलू लागली ते वेळी. मंत्र सांगा कर्णकमळी का उशीर लाविला. भीड दोघांची ऐकून तात्काळ धरिला कान. निज गुजाचे गुज जाण सांगितले कर्णकमळी. निराकाराची खुण दाखवून दिदली जाण. सहज समाधीपूर्ण लागून गेली तयासी. नाही देह आणि भान 14 दिवस समाधीपूर्ण. ब्रह्मानंदी टाळी लागून गेली एकदाची. 14 दिवस झाली यावरी समाधी विसर्जन केली सारी. शंकराचे चरणावरी भाळ ठेविले आदरे. अत्री ऋषीशी नमस्कार मस्तक ठेविले चरणावर. पार्वतीसी वारंवार लोटांगण घालितसे. अत्री ऋषी शंकरा विचारून निघाले वेगेसी. नमस्कार करी पार्वतीसी माते आज्ञा द्यावी मज. ऐसा निरोप घेऊन ऋषी आले आश्रमा कारण. अनसुयेच्या पुढे जाण पितांबर ठेविला. अनसुयेने पाहता आश्चर्य करीत आपले चित्ता. धन्य या पितांबराचा करता शंकराने निर्मिला. अत्रीसी पुसे अनुसुया सती. निर्माण करणाऱ्याचे नाव मजप्रती.
सांगावे जे यथार्थी आताच मजला जाणीजे. अत्री झाला बोलता जिवेश्वर नाव तत्वता. साळी ही विख्यात वार्ता त्रिभुवनात चालली. आजचे अनुग्रह तयासी दिदला शंकरे निश्चयसी. ब्रह्मरूप झाला मानसी ऐसे शंकरे पै केले. अनसुया बोले अत्रीसी तया अनावे घरासी. कुटुंबासह वर्तमान तयासी आताच आना जाओनी. परकाया जो झाकीत त्यासी अगत्य आनावे येथ. तो जाणावा केवळ समर्थ शुचिरभूत उभा राहिला. अनसुयेचे बोल ऐकून तात्काळ कैलासी जाऊन शंकर पार्वतीसी प्रार्थून आणिले जान घरासी. त्यास कुटुंबासहित आश्रमी आणिला घरात. अनसुयेसी अत्री बोलत हाच पुरुष होय की. अनसुया आली बाहेरी स्वकुळ नमस्कार करी. अंकिनी दशांकिनी झड करी चरण धरिती सतीचे. धन्य धन्य अनसुया सती तुमची त्रिभुवनी कीर्ती. तुमचे दर्शन होता निश्चिती शरीर आमचे उद्धरिले. अंकिनी दशंकिनीचा हात अनसुयेने धरिले त्वरित. नेऊन बैसविले गुफेत उभयता दोघी जणीसी. ऋषी पत्न्या चोहोकडून गोळा झाल्या तत्क्षणी. तेव्हा पाहिले जीवेश्वराने आनंदरूप पै झाला. एक ऋषी पत्नीशी एक वस्त्र नेसेविले तयासी. योग्य ते प्रमाणे तयासी वस्त्र दिधले जाणीजे. भरगच्ची पितांबर 2 मजली दिसे सुंदर. पट्टेदार दिसे मनोहर ऐसा सुंदर पै दिसतसे. तो पितांबर तपकात ठेविला जाण निश्चित. अनसुयेची प्रार्थना करीत जिव्हेश्वर स्वकुळी ते वेळी. माते लेकराचे वचन मान्य करी कृपा करुण. एवढे अंगीकारा आपण मागतो दान तुम्हासी. हर्षयुक्त होऊन सतीने पितांबर नेसली प्रीतीने. तेव्हा स्वकुळाने चरणावरी भाळ ठेविले. अतिशय संतोषली सती आशीर्वाद झाली बोलती. धन्य परोपकारी निश्चिती होशिरे स्वकुळा. जन्मोजन्मीचे ठाई जाण पृथ्वीवरी तुची सुजान. वस्त्र करणार निपुण गुणनिधान स्वकुळा. पृथ्वी जलमय होईपर्यंत चिरंजीव हो विख्यात. तुझ्या दोन्ही स्त्रिया सावचित राहती तुझे बरोबरी. अक्षयी कैलासी वाससाचे होईल खरोखर तुमचे. नित्य पार्वती शंकराचे दर्शन घडती जाणीजे. जेथे जेथे तू जाशी तेथे यश मिळेल तुझसी. अपमान होणार नाही निश्चयसी हा आशीर्वाद पै माझा. आपले कपाळी कुंकू जाण अंकिनी दशांकिनीसी लावून. मस्तकी कर ठेवून जाण आशीर्वाद दिदला. अनसुयेने स्वयंपाक केला सर्व ऋषीशी बोलावी पंक्तीला. त्या पक्वान्नाची चवी भक्ताला ठावे असे सकळ. भक्तजना वाचून देवास अन्न दुर्लभ जाण. न मिळे देवाही पूर्ण ऐसा स्वयंपाक सतीचा. जे ऋषी आले पंक्तीस एक पितांबर तयासी. देवणी संतोषविले ऋषी आनंदभरीत ते झाले. एक ऋषी जाण भोजनासी जाई घेऊन. अति आनंद दर्शवून तृप्त झाले मानसी. इकडे कैलासा भीतरी चैन न पडे अंतरी. पार्वती अहोरात्री आठवितसे क्षणोक्षणी. ऐसे विचार करिता उमाशंकर इकडे अत्रीसी पुसोनी साचार. जे इंद्राने विमान दिधले सुंदर त्या बैसले तिघेजण. गुण आठविती ऋषीचे वारंवार अनसुयेचे. धन्य पातिव्रत्य माऊलीचे दर्शन व्हावे वेळोवेळा. कैलासी आले तिघेजण करुणी शंकरासी नमन. पार्वतीसी वंदून शिर ठेविले चरणावरी. पार्वतीने जिवेश्वरासी मुख कुरवाळून वेगेसी. दृढ धरिले पोटासी माझ्या कुमारा म्हणूनी. पुढे कथा बहु गोड श्रोतियाचे पुरती कोड. अमृताचे नाही चाड रामनामा पुढे की. इति श्री साळी जिव्हेश्वर महात्म्य पुराण. श्रवण करिता दोष जाण जळती मुळापासून. त्रयोदशोऽध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु. इति श्री भगवान जिव्हेश्वर विजय ग्रंथस्य त्रयोदशोऽध्यायः समाप्त.